नमस्कार. कधी विचार केलाय की सरकारवर टीका करण्याची मुभा किंवा एकत्र येऊन आंदोलन करण्याची संधी, देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं आपल्याला कशामुळे मिळतं? तर यामागे आहे एक खूप महत्वाचा अधिकार, भारतीय संविधानातील अनुच्छेद 19. आणि हा फक्त एक कायदा नाहीये, तर आपल्या लोकशाहीचा तो कणा आहे. चला मग आज आपण तोच नेमका काय आहे हे समजून घेऊया. हो, हे कायद्याचं एखादं कोरडं कलम नाहीये, तर हा भारतीय लोकशाहीचा एक जिवंत आणि धडधडणारा भाग आहे. हा तो अधिकार आहे जो आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनात श्वासासारखा मिसळून गेला आहे आणि म्हणूनच तो इतका खास आहे. तर आपला पहिला भाग आहे स्वातंत्र्याचा कणा. आता बघा, जसा पाठीचा कणा आपल्या शरीराला ताठ उभा ठेवतो, त्याला आधार देतो, अगदी तसंच अनुच्छेद 19 आपल्या स्वातंत्र्याला आधार देतं. म्हणूनच तर त्याला लोकशाहीचा कणा म्हणतात. मग अनुच्छेद 19 म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या संविधानातली एक अशी तरतूद आहे जी भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत स्वातंत्र्य देते. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. हे जे 6 अधिकार आहेत ना, ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, म्हणजे परदेशी नागरिकांना हे स्वातंत्र्य लागू होत नाही. चला आता या कलमाच्या अगदी गाभ्याकडे वळूया. पाहूया तरी हे 6 मूलभूत स्वातंत्र्य नेमकं आहेत तरी कोणती, जी प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेली आहेत. तर ही आहेत ती 6 मूलभूत स्वातंत्र्य. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे काय? तर आपलं मत आपण बोलून, लिहून किंवा हो अगदी सोशल मीडियावर मांडू शकतो. दुसरं आहे शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, जसं की सभा घेणं किंवा मोर्चे काढणं. तिसरं, आपल्याला संघटना किंवा अगदी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा हक्क आहे. चौथं म्हणजे संपूर्ण भारतभर कुठेही मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. 5वं, आपण देशात कुठेही वास्तव्य करू शकतो, म्हणजे राहू शकतो. आणि 6वं, आपल्याला कोणताही कायदेशीर व्यवसाय किंवा नोकरी निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. बरं, इतके मोठे अधिकार मिळाल्यानंतर एक प्रश्न मनात येतोच की हे स्वातंत्र्य पूर्णपणे अमर्याद आहे का? म्हणजे यावर काही बंधनं आहेत की नाहीत? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पुढच्या भागात मिळतं, स्वातंत्र्य आणि निर्बंध. कारण कसं आहे ना, प्रत्येक स्वातंत्र्यासोबत काही जबाबदारी आणि मर्यादा येतात आणि आपल्या संविधानाने त्याचाही विचार केलेला आहे. तर त्या प्रश्नाचं अगदी सरळ आणि सोपं उत्तर आहे नाही. हे स्वातंत्र्य अमर्याद नाहीये. आपल्या संविधानानेच या स्वातंत्र्यावर काही वाजवी निर्बंध, ज्याला इंग्लिशमध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतात, ते लावण्याची तरतूद करून ठेवली आहे. आता हे संतुलन कसं काम करतं ते बघूया. उदाहरणार्थ, आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, बरोबर? पण त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असेल तर त्यावर बंधनं येऊ शकतात. आपण शांततेने एकत्र जमू शकतो, पण त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थाच बिघडत असेल तर त्यावर मर्यादा घालता येतात. थोडक्यात काय, तर आपलं स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यात एक बॅलन्स साधण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हे निर्बंध काही मनमानी नसतात. त्यासाठी संविधानाने काही स्पष्ट कारणं दिली आहेत, जसं की भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता. फक्त याच कारणांवरून राज्य स्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकतं. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे आपण हे समजून घेणार आहोत की अनुच्छेद 19ला लोकशाहीचा श्वास का बरं म्हणतात. हे केवळ एक अलंकारिक वाक्य नाहीये, यामागे एक खूप मोठा अर्थ दडलाय. लोकशाही म्हणजे काय? फक्त 5 वर्षांतून एकदा जाऊन मतदान करणं? नाही, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग खूप म्हणजे खूप आवश्यक असतो. आणि हा सक्रिय सहभाग येतो कुठून? तो येतो विचारांच्या मुक्त अभिव्यक्तीतून, चळवळी उभ्या करण्याच्या क्षमतेतून, खुल्या चर्चेतून आणि हो, शांततापूर्ण टीकेतून. हे सगळे अधिकार आपल्याला मिळतात ते अनुच्छेद 19 मधूनच. म्हणूनच या अधिकारांशिवाय लोकशाही जिवंतच राहू शकत नाही. आणि म्हणूनच आपण म्हणतो की अनुच्छेद 19 हा केवळ एक कायदा नाही, तो खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा श्वास आहे, जो तिला सतत जिवंत आणि कार्यक्षम ठेवतो. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, हे जे कायदेशीर स्वातंत्र्य आहे ते आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या सामाजिक जीवनात नक्की कुठे आणि कसं जाणवतं? हाच विचार तर अनुच्छेद 19ला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतो.